विद्यार्थ्यांनो सप्रिय नमस्कार. ज्ञानवंदन इन्स्टिट्यूट यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर आज आहे 25 जानेवारी आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपणाला बघायचे आहेत. सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण की डेली सकाळी 8 वाजता असेच आपण चालू घडामोडींची व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो आणत असतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हिवाळी युवा ऑलिम्पिक 2024मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने भाग घेतला होता? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए साहिल. विंटर युथ ऑलिम्पिक्स 2024 19 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2024मध्ये दक्षिण कोरिया या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. नेक्स्ट, प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा भाग म्हणून कोणते मंत्रालय भारत पर्व हा कार्यक्रम आयोजित करेल? राईट आन्सर आहे शिक्षण मंत्रालय. 23 ते 31 जानेवारी दरम्यान भारत पर्व हा कार्यक्रम होणार आहे. 75व्या प्रजासत्ताक दिनाची परेड महिलांच्या प्रगतीवर केंद्रित आहे. अतिथी असणार आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन, जे फ्रान्सचे अध्यक्ष आहेत. नेक्स्ट, कुस्तीपटू रविकुमार दहियाने ग्रँड प्रिक्स डी फ्रान्स 2024मध्ये कोणत्या पदकाचा दावा केला आहे? राईट आन्सर आहे रौप्य पदक. आता या ठिकाणी बघून घ्या. पंतप्रधान आहेत जपानची आपण माहिती बघतो विद्यार्थी मित्रांनो. पंतप्रधान आहेत फुमिओ किशिदा. राजधानी आहे टोकियो. चलन आहे जपानी येन आणि भाषा आहे जपानी. नेक्स्ट, कोणत्या देशाचे मून स्पिनर मिशन नुकतेच चंद्रावर उतरले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी जपान. या झालेल्या यशस्वी लँडिंगसह जपान हा अमेरिका, रशिया आणि चीन आणि भारतानंतर चंद्रावर उतरणारा 5वा देश ठरला आहे. लुना हे जे मिशन आहे ते आहे रशियाचं. अपोलो मिशन आहे अमेरिका. चँग ई मिशन आहे चायनाचं आणि मून मिशन आहे भारताचं. नेक्स्ट, आसाम ब्रेव्हर्ड्स लॅचिट बारफुकान हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? राईट आन्सर आहे अरूप कुमार दत्ता. राईट आन्सर आहे. नेक्स्ट, आशियाई मॅरेथॉन चॅम्पियनशिप 2024मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय मॅरेथॉन धावपटूचे नाव काय? तर राईट आन्सर आहे मान सिंग. नेक्स्ट, भारताने कोणत्या देशाने यशस्वी डिजिटल सोल्युशन्स सामायिक करण्याच्या क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार केला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी क्युबा. या ठिकाणी क्युबा पाहिजे. सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश क्षमता निर्माण कार्यक्रमांद्वारे डिजिटल परिवर्तनासह प्रोत्साहन देणे आणि सर्वोत्तम पद्धतीची देवाणघेवाण करणे आहे. हा एक कॅरिबियन देश आहेत. पंतप्रधान आहे मॅन्युअल मेरेरो क्रूज आणि राजधानी आहे हवाना. नेक्स्ट, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी नीना सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट, अयोध्या राम मंदिराच्या बांधकामाचे मुख्य शिल्पकार कोण आहेत? तर राईट आन्सर आहे चंद्रकांत सोमपुरा. अयोध्या राम मंदिर पूर्ण झाल्यानंतर आता यूपीच्या कर महसुलात 20 ते 25 हजार कोटी रुपयांची वाढ होण्याची अपेक्षा आहे. तसेच लक्षात घ्या, आपणाला जून 2022 ते जानेवारी 2024पर्यंतचे चालू घडामोडींचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहिजे असेल तर आपण 99 रुपयामध्ये परचेस करू शकता. याकरता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. तसेच तुमच्यासाठी होमवर्क आहे, उत्तर प्रदेशचे कॅपिटल काय आहे खाली कमेंट करा. बघूयात किती विद्यार्थी मित्रांना याचं योग्य उत्तर येतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.